सातारा के कोरेगांव में अलग अलग गांव में चल रहे श्रमदान में एक महिला का चेहरा ऐसा है जो आपको लगभग कभी ना कभी हर गांव में देखने को मिल जाएगा। हर रोज घूम घूम कर वे नए नए गांव में पहुंच जाती हैं। पति का काम पूना में है, इसलिए 2 बच्चों की जिम्मेदारी भी उन पर है। पर श्रमदान की ऐसी ललक है कि सुबह जल्दी उठकर सासू मां की मदद से बच्चों के लिए सारा इंतजाम कर लेती है। पति को उन पर नाज है। आयडियल आहे ती माझ्यासाठी। तिचं काम बघितलं, तिचा तो उत्साह जर बघितला कामाचा, घरातलंही असेल, तिच्या ऑफिसचंही असेल, कारण ऑफिसमध्ये सुद्धा तसं ती भागात खूप लोकप्रिय आहे। आणि ही गोष्ट जेव्हा ऐकतो तेव्हा ती खूप अभिमानाची गोष्ट असते। म्हणजे खूप आनंद होतो मला की ती माझी जोडीदार आहे, याचा अभिमान वाटतो मला बऱ्याचदा। ये है वीडियो अर्चना वाघमड़े। इनके इस काम से गांव के लोग भी प्रोत्साहित हो रहे हैं। व्हिडिओ मॅडम आमच्या प्रत्येक गावात जाऊन मीटिंगा घेऊन साईड बघून लोकांमध्ये शिरून ते काम करतात। व्हिडिओ मॅडम असं कधीच वाटलं की मी अधिकारी आहे, या गावच्या नागरिक आहेत असं समजूनच नेहमी काम करतात आणि सगळ्याच्या पुढे असतात त्या। सरकारी अधिकारियों का इस तरह का सहयोग काम को नई तेजी दे रहा है। त्याच्या अगोदर लोक बाहेर लांब उभं राहून बघायची की कोण काम करतंय, आणि त्याच्या ते लक्षात आलं तर एवढा मोठा अधिकारी आपलं जर काम करत असेल तर आपण इथे उभं राहून काय करायचे, आपण सुद्धा काम केलं पाहिजे। ये संभव हुआ है क्योंकि इन्होंने विकास की प्रक्रिया को एक अलग दृष्टि से समझा है। प्रशासन आणि लोक विकासाची प्रक्रियेमध्ये ही दोन्ही चाकं तेवढी स्ट्रॉंग असली पाहिजेत आणि ती समांतर बरोबर चालायला पाहिजे, तरच ती विकासाची प्रक्रिया चांगल्या गतीनं पुढे जाईल। उच्च अधिकारी भी इनके काम से प्रभावित हैं। अर्चना मॅडम खरोखर खूप उत्साही आहे। जेव्हा सरकारी अधिकारी आणि कर्मचारी जेव्हा एखाद्या गावामध्ये जातात श्रमदान करायला, तर निश्चितच त्या गावाला जास्त उत्स्फूर्तता मिळते। और इस तरह के काम से उन्हें अपनी जिम्मेदारी पूरी करने के एहसास के साथ साथ एक अलग तरह की संतुष्टि भी मिल रही है। व्हिडिओ म्हणून मी स्वतःला नशीबवान समजते, कारण विकास प्रशासन असं माध्यम आहे काम करण्याचं की जिथं हे सोशल वर्कचा आम्हाला पगार मिळतो।